मित्रांनो, पुन्हा तुझं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज काही नाही, आज मला वाटतं तुम्हाला तर बोर झालं आहे. मला वाटतं तुम्हाला तर बोर झालं आता, की कारण एकच चेहरा एकच हे त्याच्यामुळे बोर झालं असेल. तर आज ना नवीन काहीतरी म्हटलं तुम्हाला काय दाखवू. काय यार करतं माहिती आहे का, लई लई बेकार दिवस चालू आहेत, बेकार मोक्कार लई बेकार दिवस चालू आहेत. आता कसं काय सांगू तुम्हाला, खूप काही हे चालू आहे मित्रांनो, स्ट्रगल चालू आहे. काय नाही, जॉब नाही, काय नाही, घरी बसून आहे. त्यामुळे जरा असं वाईट वाटायले. पण मला वाटायले ब्लॉगिंगमध्ये काहीतरी आता काही ना गेले, काय तेवढे व्ह्यूज पण नाहीत, का तेवढे हे पण नाहीत. त्याच्यामुळं आपण असं वाटायला मला हे स्टॉप करावं. पण स्टॉप केलं ना तर मी मनातल्या मनात खचून जातो. खरं सांगू, मी स्टॉप केलं ना, हे ब्लॉगिंग स्टॉप केलं ना, ते मनातल्या मनात खचून जातो. कारण एकटा पडतो आणि कोणी बोलायला पण नसते. त्याच्यामुळे मला ते काय करू यार, सांगा ना तुम्ही. एक तर जॉब नाही यार, जॉब नाही, वरून एवढं लाईफमध्ये चालू आहे ना. आता तुम्हाला कसं सांगू, खूप खूप काही. आतापर्यंत माहिती आहे का, मी किती आतापर्यंत मी 5-6 तर इंटरव्ह्यू दिले असते. 5-6 इंटरव्ह्यू दिले, त्याच्यामुळे मला काही त्याच्यामध्ये काय आलं नाही. मग त्याच्यामुळे मी काय करू काय समज नाही गेले मला. आता सध्याला एकच पर्याय आहे. आता बस आता मित्रांनो, खूप खूप झालं, खूप काही केलं. आता मला एक पर्याय, आता मी इथून नांदेड सोडून जाणार आहे. कारण आता खूप काही मी हे केले, त्याच्यामुळे आता मला जाऊनच लागेल. हे जॉबसाठी ना मला बाहेर जावं लागेल. आता ते इथं काहीच नाही, सगळे गेलेत मित्रांनो, कोणीच नाही इथं. सुनसान झाले सगळं, सुनसान. इथले सगळे पोरं गेले जॉबला, सगळे चलेत मस्त आपले एन्जॉय करायचे, पैसे कमवायलेत, खायलेत, प्यायलेत, फिरायलेत. मी लाईफ इथंच अटकून बसले. समोरले आवड झाली. काय करू काय समजा नाही गेले. खर लाईफमध्ये अशी काही पार्ट येतं ना, आपल्याला कळत नाही काय करावं काय नाही. लय अवघड झाले. असंच बसावं कुठेतरी, असंच कुठेतरी बसायचं, दिवस काढायचे. असा दिवस झाला आहे माहिती आहे का. खूप काही भरलं आहे. मला पण खूप काही सांगायचं तुम्हाला, की काय करू यार मित्रांनो. लई असे काही दिवस येतात ना लाईफमध्ये, आपल्याला ना अशा टायमाला असं वाटते की आपण एकटा पडलो, खूप खूप एकटा पडलो. त्याच्यामुळे काही समजत नाही काय करू काय नाही. लय अवघड झाले. पण तरी जाऊ द्या, होईल. देवानं कुठेतरी काही ठेवलं असेल ना आपल्यामध्ये, तर ते कुठं ना कुठेतरी भेटेल मला. आज ना उद्या भेटेल मला. त्याचं काही नाही, मी तर टेन्शन घेत नाही कोणत्या गोष्टीचं. कारण जे दिले ना ते होणारच आहे. किती आपण काही जर केलं ना तर देव आपल्याला देईल. कारण देवाच्या इथं सगळ्यांना हे माफ आहे. लय अवघड झाले, तुम्हाला काय सांगू. तर जाऊ द्या, जे होईल ते होईल. काय कशाला टेन्शन घ्यायचं आहे की नाही, कशाला टेन्शन घ्यायचं. कारण आज न उद्या सगळं काय होणारच आहे. आणि सगळ्याच्या लाईफमध्ये असं आलं आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये आलं आहे. सगळेजण खुश आहेत, आपापल्या याच्यात खुश आहेत. तर आपण लय अवघड झाले मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. बदाम दिवस काढावं लागेल, बदाम खा. आणि अजून एक हे पुढं आणलं आहे, त्याचं नाव काहीतरी ब्लॅक रायसन्स. हे पुढं आहे. कोणतं आहे तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं कोणतं आहे ते. अजून एक केस आहे हे, असं त्याच्यात मला बिया. मला वाटतं ते ब्लॅक अंगूर असतं ना, काळ्या कलरचे अंगूर असतात द्राक्ष, तर त्याच्यामध्ये ते केलं असेल ते मला असं वाटायला. त्यालाच आपण जसं म्हणू की येतो दाखवून. हे बघा ना, हे आपले पिवळे अंगूर आहेत, याला वाळू घालून करतात हे. आणि किती फरक आहे बघा. हे मला दाखवतो, हे बघा.
हे बघा, हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये फक्त कलरचा डिफरन्स आहे, बाकी सेम. आणि ह्याच्यामध्ये एक बी आहे, ह्याच्यामध्ये एक बी आहे, तुम्हाला दाखवतो. नाही बघा, ह्याच्यामध्ये ही बी निघती, तुम्हाला दिसत असं, तुम्हाला दाखवतो. ही बी आली, ही बी पण छान आहे, करून करून लागते. हे पण अंगूर आहे आणि हे पण अंगूर आहे, बेस्ट. आणि त्यासोबत बदाम खा, कारण तुमची शरीर वाढते आणि बॉडी पण बनते. बघा, खाऊन बघा एकदा, चांगलं वाटेल. आता ना आपण काय करू माहिती आहे का, मोबाईलचं स्टँड एक घ्यावंच लागते मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला काय, ते स्टँड घेतलं ना तर आपल्याला ना करता येते बरोबर व्लॉग वगैरे जे काही ते. मी स्टँड घ्यायचा प्रयत्न करतो, कारण तसं त्याला कंडिशन जरा बेकार आहे, त्यामुळं मला बी काय करता नाही येत. म्हणून टेन्शन घेऊ नका, जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला होईल तेवढं दाखवतो, टेन्शन घेऊन. मी एक क्रिटिंग घेतलं होतं, जाऊ का तुम्हाला, हे मी क्रिटिंग घेतलं होतं आहे, आत्ता पण यायचं जरासं, पण मी आता ते जिमला जेव्हा जात होतो ना पहिले त्याच्यामध्ये. पण खाऊ का मित्रांनो, आता खाऊ का. जिमला गेल्यानंतर क्रिटिंग नक्की घ्या मित्रांनो. अरे जिमला गेलं क्रिएटिन पाहिजेत, कारण आपल्यामध्ये त्याच्यामध्ये एक तर स्ट्रेंथ वाढते आपली, आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला असं त्या गोष्टी शक्ती निर्माण होते आणि तुम्ही जास्त वेट उठले. परत मी जेव्हा जिमला जात होतो ना माहिती आहे का, तेव्हा ना खूप उचलत होतो, जास्त वेट उचलत जात होतं मला, कारण क्रिएटिन घेत होतो मी, त्याच्यामुळं वेट जरा जास्त होतं, भारी होतं ते. जास्त काय नाही, जरा थोडंफार तरी उचलत होतो मी. आणि तर मित्रांनो मला एवढं सांगायचं की हे आणि आपल्याला मदत करते शरीरासाठी, त्याच्यामुळे तुम्ही हे खाऊन खात राहा डेली, एक 2 सकाळी उठल्याबरोबर खात राहा. आणि एक हे मित्रांनो खरंच खूप ह्याच्यानं आपल्याला सांगतो तुमचं मित्रांनो, जिमला तुम्ही जात असाल ना तर काय करायचं माहिती आहे का, हे केळ आहे ना तुम्ही ना जास्त काय नाही, जिमला जायच्या अर्ध्या 1 तासा खात राहा. जिमला जाताना तुम्ही अर्ध्या 1 तास, कारण ते पचन डायजेस्ट होत नाही लवकर, मग त्याच्यामुळं त्याला टाईम लागते. आणि जिममध्ये गेलं आपल्याला उलटी आणि पोट दुखणं असं काय होऊ शकतं. त्याच्यामुळे काय करा, तुम्ही जिमला जायच्या अर्ध्या 1 तासाखाली आधी खात राहा, म्हणजे ते डायजेशन मस्त आपल्या शरीरापर्यंत पोहोचून जाते, मग आपल्याला शक्ती येते. आणि हे सांगा, हे फक्त आपल्याला फक्त आपल्याला ना ते काय म्हणतात ह्याच्यासाठी, तर काय सांगू तुम्हाला, ह्याच्यानं बॉडी वाढत नाही, सिरियस सांगतो, ह्याच्यानं बॉडी वाढत नाही. हे फक्त तुमच्या अंगात फक्त एक शक्ती ठेवते की तुम्ही तर ते थांबू शकता, असं एका ठिकाणी म्हणजे वेट उचलू शकता. जास्त नाही, फक्त आपल्यामध्ये फक्त ते असं एक विकनेस असू नये, त्याच्यामुळं ते केळ असं राहते. पण जास्त पण नाही खायचं, म्हणजे कधी जास्त नाही खायचं. हे जे गरज आहे की आपण विचार करतो की जास्त केळ खाल्ल्यावर आपल्याला वेट वाढते, तसं नसते. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका, होत राहते.
आणि जास्त पण केळ खायचे नसतात, थोडे थोडेफार. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? जे की आपल्याला भूक लागली, कुठं बाहेर गेलो आपण तर जेवण वगैरे नसेल तर केळ खायचं. तर मित्रांनो, तर ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. आज एवढंच होतं. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आईबापाची काळजी घ्या आणि आणि आपलं खरं तर परिसर स्वच्छ ठेवा जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.